रामराम मंडळी. आपण रोज मनोभावे देवाची पूजा करतो, दिवा अगरबत्ती लावतो. पण तरीही कधी कधी मनात येतं की एवढी सेवा करूनही घरात कटकटी का होत आहेत, पैसा हातात का टिकत नाही. मित्रांनो, बऱ्याचदा आपण खूप मोठी साधना करण्याच्या नादात आपल्या देवघरातील छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. देवघरात ठेवलेला पाण्याचा एक साधा लोटा तुमचं नशीब पालटू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण अशाच काही खास गोष्टी पाहणार आहोत, ज्या प्रत्येक घरात पाळायलाच हव्यात. सगळ्यात आधी देवघरातील पाण्याचा लोटा. आपण पाणी ठेवतो, पण दुसऱ्या दिवशी त्याचं काय करतो? बहुतेक जण ते पाणी फेकून देतात किंवा बेसिनमध्ये ओततात. पण हीच मोठी चूक आहे. दिवसभर देवघरात मंत्रोच्चार होतात, पूजा होते, तेव्हा त्या पाण्याची एक पवित्र तीर्थात रूपांतर झालेलं असतं. हे पाणी फेकू नका. जर घरात सतत भांडणं होत असतील तर हे पाणी घरात शिंपडा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. हे पाणी घरातील सर्वांना प्यायला द्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी कधीही तुळशीला घालू नका. आहे की नाही छोटी पण महत्वाची गोष्ट? आता एक असा उपाय जो तुमचं नशीब अक्षरशः चमकावू शकतो. रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा. सकाळी उठल्यावर आंघोळ करण्याआधी, हो, अगदी बरोबर ऐकलत, आंघोळीच्या आधी हे पाणी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर शिंपडा. शास्त्र सांगतं की जेव्हा तुम्ही असं पाणी शिंपडता तेव्हा लक्ष्मी येण्याचा मार्ग मोकळा होतो. हा विधी झाल्यावरच घरात झाडू मारा. हा छोटासा क्रम बदलून पहा, प्रगतीचे दरवाजे आपोआप उघडतील. आपल्या संस्कृतीत दिवा हा ज्ञानाचा आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. पण आजकाल आपण फॅशन म्हणून स्टील किंवा काचेचे दिवे वापरतो. मंडळी, पूजेसाठी नेहमी तांबे, पितळ किंवा मातीचाच दिवा वापरावा. लोखंड किंवा स्टीलचे दिवे वापरणं टाळा, कारण त्यामुळे घरात आर्थिक ओढाताण वाढू शकते. आणि वातीसाठी कापूस किंवा कलावा वापरा. काही लोक हातात बांधायचा दोरा वात म्हणून वापरतात. ते चुकीचं आहे. दिव्याची ज्योत जशी शांत आणि स्थिर असेल तशीच तुमच्या आयुष्यातही स्थिरता येईल. मंडळी, भक्ती ही श्रद्धेची गोष्ट आहे, पण ती योग्य पद्धतीनं केली तर फळ नक्कीच मिळतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या जवळच्या माणसांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, आपल्या परंपरा पाऊलवाट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.